दीन मन साधू संताला गगन माऊलींना शांत माईला पई माऊलींना पई माऊलींना अधीन मन साधू संताला राधिका मातेला शांत माईला पई माऊलींना प्रसाद दादांना जीवन गीतेला सद्गुरु विश्वाचा प्राण सद्गुरु विश्वाचा प्राण सद्गुरु विश्वाचा जीवन गीतेचे गात गुणगान जीवन गीतेचे गात गुणगान जीवन गीतेचे गात गुणगान ममतेची माता ती थोर तिचे ते थोर तिचे ते थोर तिचे ते थोर तिचे ते थोर लीन होऊन प्रथम वंदे लीन होऊन प्रथम वंदे लीन होऊन प्रथम वंदे लीन होऊन प्रथम वंदे असे कोणी झाले नव्हते अंते असे कोणी झाले नव्हते अंते सद्गुरु पई माऊली रे हरी सद्गुरु पई माऊली रे हरी सद्गुरु पई माऊली रे हरी पुरुषाचा जन्म झालेला आहे. अज्ञान अंधश्रद्धेचा हात नाहीसा करण्यासाठी या अलौकिक युग पुरुषाने स्वतःचा संसार प्रपंच सांभाळून माईच्या साथीनं विश्व सुखी व्हावं, जल जीव तळमळे जनहितासाठी आपली काया चंदनासारखी झिजवत या महात्म्यानं समाजातली अज्ञान अंधश्रद्धा अहंकार अभिमान असूया अविचार धर्मांधता जातीयता समूळ नाहीस करण्यासाठी या जीवन विद्या रूपी रत्नाची निर्मिती केलेली आहे. 1936 राधिका मातेला पुत्ररत्नाचा लाभ झाला. पुत्ररत्नाचा लाभ झाला. पुत्ररत्नाचा लाभ झाला. नामकरण विधी पार पडला. नामकरण विधी पार पडला. नामकरण विधी पार पडला. वामन नाव शोभेवाळा वा म्हणजे वाम मार्ग रहित, मा म्हणजे मर्यादित संतती, न म्हणजे धर्म प्रवृत्ती, रा म्हणजे राजस संगती, व म्हणजे वैश्विक दृष्टिकोन आणि पै म्हणजे पैची अपेक्षा न करता आपला देह चंदनासारखा झिजवत ज्ञानाचा सुगंध देणारा हा अलौकिक युगपुरुष छत्रपतींच्या हनुमंताच्या हातीवर न्याय देणारा माझा सद्गुरु हनुमंत लीन हो प्रथम वंदे लीन हो झाले नव्हते अंते सद्गुरु पई माऊली रे हरी सद्गुरु पई माऊली रे हरी सद्गुरु पई माऊली रे हरी अटसाने करा सत्कर्म निग्रहाने टाळा दुष्कर्म पुन्हा इथे जाण हो वर्म आज आहे करा हो धर्म सुखी जीवनात हे वर्म करून जीवन जर आपल्याला सुखी बनवायचं असेल, सुखासाठी अनेक प्राणी धडपड करतात, अनेक संप्रदायातून अनेक गुरु सगळी मंडळी सांगतात सुख मिळवण्यात परमेश्वराच्या शोधाबद्दल आजपर्यंत कोणाला काही सांगता आलं नाही. आणि या सद्गुरानं ए टू झेड पर्यंत मालकापासून पालकापर्यंत चालकापासून मालकापर्यंत आणि देशपासून विदेशापर्यंत सर्वांना समजल पचल रुचल अशी संतांच्या या परिभाषेची जीवन विद्या सर्वांना मुक्त हस्ते दिलेली आहे. एकही रुपयाची रॉयल्टी घेतलेली नाही. सुख हे देण्यात आले हे ठणकावून सांगितलं. परमेश्वर कसा आहे हा सर्वांच्या ठाई आत्मरूपानं विराजमान झालेला आहे हे पाहण्यात आहे. स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या मनाला स्थिर करण्यामध्ये सुखाचा खजिना दडलेला आहे. माणूस आहे ईश्वराचा अंश, तो कंस अहंकाराचा करुणी कंश
शरीर देवाने निर्माण केलेलं आहे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत भगवंतानं निर्माण केलेली त्याची जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर आहे. आणि या शरीराच्या ठिकाणी पुन्हा आत्मरूपानं तो विराजमान झालेला आहे. म्हणून याची राखण करतात ते परमेश्वराच्या दरबारात पुण्य कमवतात. याला व्यसनाधीन करतात ते पाप कमवतात. म्हणून पुण्य कमाई केली पाहिजे. त्या ईश्वराचा अंश आपण जाणून घेतला पाहिजे. माणूस आहे ईश्वराचा अंश, ईश्वराने झाला तो कंस. अहंकाराचा करुणी दोष बोलवितो वंशादी, बोलवितो वंशादी, बोलवितो वंशादी. संसाराच्या सुखी करी म्हणून परमार्थ घ्यावा समजून. आज आपण सर्वत्र पाहिलं संसाराची कळी दुष्करली गेलेली आहे. दादा आपले सांगतात संसार जर सुखाचा करायचा असेल, कधी तुझं खरं कधी माझं खरं. मी म्हणेन माझाच खरं तर तुझं नाही काही खरं. तडजोडीचा संसार करायचा असतो. दुःखाचा तडा न जाऊ देता सुखाची जोड करणं म्हणजे तडजोड. आणि या नवरा बायकोचा संसार सुखाचा करण्यासाठी माझ्या माऊलीने स्त्रीच्या डोळ्यात अश्रू कधी पाहत नव्हतं. माऊलीला माझ्या दारू पिऊन नवरा बायकोला मारतो त्याचं तोंड पाहू नये म्हणत असताना माऊलीच्या माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे. लोकांसाठी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणून आपल्या आयुष्यातला